इतकी घाणेरडी नावं सुचवतो तू. मला मारून मारून पण कंटाळा आला तुला. आता अजिबात बोलायचं नाही. आता फक्त मी आणि हा खेळणार. चल, बोल. काय काय आलंय ते तरी सांग. पटकन चल. टिक टिक टू. भुकेला कोंडा. हाड हाड काय घालणार? अरे मला काय मारते, तुझ्यावर आलंय. तू घे ना आधी. ड आलंय, सॉरी ड ड. भुकेला कोंडा ड. डकार. लव इट ऑसम नाव आहे, मला खूप आवडलंय. हे काय नाव आहे? चल. माझ्यावर आलंय ना. रुचिरा. रुचिरा. अरे बिळवे काकूंच्या खानावळीचं नाव वाटतंय. हाड त्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रापचुंडास. हे काय नाव आहे? हे काय नाव आहे? वा वा, हे काय नाव आहे? मी रापचुंडाचं काही सांगणारच नाही सवर. नाही टिक टिक टू. थांब कॅल्क्युलेट करा. एक मिनिट थांब थांब. सागमा पप. सानामू पुपी, सागुरी पिपी. तू येडपटे का जरा? सागरी पेपी काय? सागम पप. हा. आणि हे घरगुती म्युझिक क्लासचं नाव वाटतंय. हाण त्याला. म्हणजे काय? सागम पिपी म्हणजे काय? सागम पेपीपी वगैरे नाही. सागम पप. अरे म्हणजे साहिल, गौरव, मुक्ता, परी, पप्पे आपल्या सगळ्यांचे इनिशियल्स मिळून सागम पप. अत्यंत थर्ड क्लास आयडिया. हाण त्याला काय करते यार? बस यार, बस बस बस. ह्याला काय अर्थ आहे? हा, मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू, मेरी मर्जी. मी गेम काढलेला आहे. मार मी खाणार नाहीये. तुम्हाला मारामारी करायची असेल तर गेम बरखास्त. सरळ सांग ना, सुचत नाही हारलो म्हणून. काय काय हारलो म्हणून काय? हा, पिच माझं आहे, बॅट माझी आहे, बॉल माझा आहे. सिक्सर मारेपर्यंत मी आउटच होणार नाही. हे कसं वाटतंय सिक्सर? हा, नाही आपण 6 लोक म्हणजे सागमप पण नसेल आवडत तर सिक्सर पण ठेवायला हरकत नाही, नाही का? अत्यंत घाणेरडं. काय काय झालंय? काय तुला तुझा खयाली पुलाव खाऊन कंटाळा आलाय की मुक्ताचा मार खाऊन? हा, हे बघ मी तुला सांगतो. डॉक्टर सिनेमन सिलेंत्रो यांची फिलॉसॉफी आहे फूड फॉर थॉट या पुस्तकात लिहिलेली. थांब 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 थांब. काय म्हणालस तू? फूड फॉर थॉट नाही, त्याच्या आधी काय म्हणालास? फिलॉसॉफी. त्याच्या पण आधी काय म्हणालास? सोनोमॉन सेंटोरा. सोनोमन सेंटोरा नाही, सिनेमन सिलेंत्रो. तेच ते कसं काय? तेच ते कसं काय? तेच ते कसं काय? हा, सिनेमन सिलेंत्रोला सोलोमन सोंतेरा असं म्हणून कसं चालेल? उद्या परीला मी हडळ म्हणेन, चालेल का? तेच राहतं का ते? गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचा विजय असो. बाई भेटलं कव्वान. कोण भेटलं? अक्षर. कोण अक्षर? कोण अक्षर नाही, काय अक्षर असं असतं ते. हो, मग ते भेटलं कसं काय? हा, अक्षर सुचतं, सापडतं, आठवतं. अक्षर कसं काय भेटेल? असं होतं का? काल सकाळी मी रस्त्यावरनं चाललो होतो तर मला क्ष भेटला, किंवा परवा रात्री मला ड गाडीवरनं जाताना भेटला. अरे कसं असं होईल? अरे भाई तेच अक्षर मिळालं, सापडलं, सुचलं, आठवलं, बस. अरे भाई आपण काय केलं, त्या जागेची पत्रिका काढली आणि एकाला दाखवली, तर त्या हॉटेलच्या नावासाठी एकाने आपल्याला अक्षर सुचवलंय. वाटतं फालतूगिरी. नुसतं अक्षराने काय होणार आहे? नाव कुठे आहे? अरे पण एका अक्षरावरनं नाव शोधणं सोपं जाईल ना. अरे पण काय आलंय अक्षर? ख. ख. म्हणजे तू परत त्याच गुरुजींकडे गेलास ज्यांनी ह सुचवलं होतं आणि यावेळी त्यांनी ख सुचवलं. अरे काय पळी. किलर. क नाही रे, ख. त्यामुळे खिलर होईल ते. खिलर. ख ख. ख्याली पुलाव. जो पकाने के लिए मसालों की नहीं सपनों की जरूरत होती है. ख्याली पुलाव. राम जी की निकली सवारी, चलो उठो, तोरण लगाओ होटल के दारी. भाई 2 दिवसात हॉटेल रेडी स्टेडी गो होते की नाही बघा आता. व्हायलाच पाहिजे. काय आहे? तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून तिथलं भाडं चुकून सगळं सामान उचलून इकडे घेऊन आलोय आपण. हा,
हे व्हॉट द फालतूगिरी यार. एवढं सामान असतं का कोणाचं? हा ना यार, फार दम निघालाय सगळा. तरी बरी पप्याची पोरं होती इथं. पप्प्याची पोरं. पप्प्या या जगातला एकमेव बाप आहे ज्याला फॅमिली प्लॅनिंग करून सुद्धा एवढी पोरं झाली. बाप नाही, बाबा. बर बाबा. बट स्टील यार, रोज थोडं थोडं सामान आणलं होतं ना तुम्ही, तरी इतकं सामान. ए हॅलो, काय आहे, आम्ही नीट तयारीनिशी हक्काने घरातून बाहेर पडलोय आणि त्यातल्या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या आम्ही स्वतःच्या कष्टाने कमवून घेतलेल्या आहेत. तुझ्यासारखं बाबूच्या कृपेने गोष्टी मिळत नाहीत आम्हाला गिफ्ट म्हणून. हा, फक्त बाबांच्या कृपेने मिळतात. पाप्या, ए तू ब्रूट यार. या गौरवचं मला कळतं यार, तो सगळ्यांना फालतूच समजतो, पण तू यार, युअर माय पार्टनर इन क्राईम ना. क्राईम वगैरे काय नाही, आपला रेकॉर्ड एकदम क्लिअर आहे भाई. एरियातले पोलीस फुल रिस्पेक्ट देतात आपल्याला. फिजिकल टेस्ट मध्ये फेल झालो म्हणून अंगावर खाकी नाहीये, नाहीतर आपण लालबाग परळचा चुलबुल राणे असतो. वाव. बघ, जामी कट्टी. अरे हा काय बोलतोय, ही काय बोलतीये, कोणाचं कोणाला कळतच नाहीये. अरे माझं असंच व्हायचं आंटीकडे, शेम टू शेम. खरं पापिया सेठ, वो चूना है, वो किसको लगाऊ? भाई थांब जरा. अरे भाई हिचं काय, ह्याचं सुद्धा आपल्याला काही कळत नाहीये. आपण याला कशाला आणलाय? काम कमी करायला ना? हा प्रश्न विचारतो भाई, काम वाढवतो आपलं. आणि दिसतो नुसतं टेक्नो सावी, याला काहीच कळत नाही. बघ चूना किसको लगा नाही काय. अरे मेरको क्या पता भाई. ओ इंटिरियर टेरर ताई, बघा ना काय बोलतोय. जामी कट्टी. भाई आपल्याशी गट्टी आहे, याच्याशी तर बोलताय ना, ह्याच्याशी बट्टी आहे. आधीच लेडीजशी बोलायचा प्रॉब्लेम, आता आपण बोलतोय तर ही बोलत नाही. बोल. पप्स पप्स. वेर देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन. वा वा भाई, मस्त झालं गौरवभाईचं भाषण. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाँ भाई तू क्या बोल रहे? हाँ चूना चाहिए, चूना लगाने का है ना भाई, बोलता हूँ. अरे साहब, वो चूना किसको लगाने लेकिन? अरे भाई तुमको क्या करने का है चूने से? ये चला भाई, तुमचं पण जय हिंद, जय महाराष्ट्र करू. अरे चल, नहीं, चल. हमको कितने बार उन्होंने पूछा. असो, बरं आता जो प्रॉब्लेम आहे आपल्या समोर तो सॉल्व्ह करूया का आपण? काय प्रॉब्लेम, रोज एक नवीन प्रॉब्लेम. हा, आता हॉटेल पण झालं ना आपलं इकडे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? तेच म्हणतोय मी, तेच म्हणतोय. हॉटेल तयार होत आलंय आणि हॉटेल म्हणजे लोक इथे पासपोर्ट साईज फोटो काढायला येणार आहेत का? जेवायला येणार आहेत ना? मग ते जेवण कोण बनवणार आहे? कोण? ये जो है, इसका अभी जो लंबी है, ये देखो, ये लंबाई है इसका 4 फुट, ये है 2 फुट. लेकिन ये जो पट्टी है ना, ये पट्टी लपक जाएगा. बहुत पतला पट्टी है. और ये जो प्लाई है, ये 6 mm का प्लाई है. इसको काट के अपने को 12 mm का करना पड़ेगा. बात समझ में आपके? और इधर जो है ना, इधर थोड़ा अगर हम लोग लांबी भरेंगे तो लांबी भरने के बाद ये ना, ये मजबूती आएगा इसको, और इसका फिनिशिंग आएगा. भाई स्टॅच्यू, स्टैचू के बाद में कर लेंगे ना. भाई थांब ना, काय डोक्याच्या करतोय. थांब जरा, इकडे ये. हे बघ, उजवा पाय ना ऍक्सिलरेटर वर ठेवायचा असा आणि डाव्या पायाने हळूहळू क्लच सोडायचा. आता सांगायचं काय बोलतोय नक्की. अरे साहब, लांबी मारू कि नहीं मारू इतना ही बताओ ना. अरे इतना ही पूछने का था ना भाई, तो सब चाहिए अपने को. लांबी रुंदी सब चाहिए. ये आधा आधा काम नहीं चाहिए, धोमलास्टिक होना चाहिए. लांबी रुंदी सब. हाँ रुंदी तो हम नहीं लाए साहब. अरे नहीं भाई, रुंदी जो है वो लाने का नहीं है. अच्छा, रुंदी रहता है किधर रहता है रुंदी? हमको भी दिखो रुंदी. अभी देखो रुंदी मतलब ये इधर देखो, ये अभी ऐसा है ना तुम, तो ये जो है ये लंबी है और ये जो है इधर ऐसा वो रुंदी है. अरे साहब, उसको रुंदी थोड़ी बोलते, उसको चौड़ाई बोलते साहब. ओ पप्पे भाई, ये भपाव, थाम जरा. ये जो बाइक से उतर रहा है वो देखा? हाँ, ये भपाव है. हाँ, इसका लंबी रुंदी सब देख लो. ये कौन है? ये फ्रेंड है अपना. हाँ, इसको कारपेंट्री का कुछ नहीं आता है, लेकिन जो लोग ज्यादा बड़बड़ करते हैं ना,
उसको वो अनारकली का जैसा दीवार में लॉक कर देता है। हाँ, तो अभी बात करना बंद कर और काम को जल्दी जल्दी वन टास्क कर। हाँ, नहीं तो ये पगले आजम बन जाएगा मुगले आजम का। हाँ, चल वो वन टास्क उधर। हाँ, सलाम। हाँ भाई, ये या भाई या. बोला कार्यकर्ते, आज तुम इधर क्या करते? अहो तुमचा हुकूम आपला एक का. अहो सरकार आहेत तुम्ही आमचे. बोला बोला. बाई ते चाळीतल्या प्रोग्रामला सेलिब्रिटी लागणार होता ना. काम होईल. बाई झालंय काम. ते बाजूच्या वाडीत कोणतरी 4-5 वेळ आला होता. ते जेवणाचे प्रोग्राम करतात ना. हा, शंकरदर्शन खुराडे म्हणून कोणतरी आहे. माहिती आहे आपल्याला. बाई तो आपल्यासाठी येतोय एकदम स्पेशल आणि पर्सनल. भाई चाळीतल्या लेडीज तो फुल तुमचा फॅन होणार आहेत. पण तुम्ही संध्याकाळी वेळ काढून ते बुफे द्यायला या. भाई हॉटेल सुरू व्हायचंय, त्याच्या आधीच बुफे. हो भाई, तो बुफे नाही, फुल ना फुलाची पाकळी, फ्लावर बुफे. हा, कळलं कळलं. काय पण संध्याकाळी काय प्रोग्राम आहे? अहो असं काय करताय पप्प्या बाई. अहो होळी आहे आज आपली. इच्छा गावात 12च्या भावात भाई टोटल विसरलो भाई. काय भाई, टायर्ड झालंय भाई, डोकं काम करून करून. तू बघतोय ना एवढी गडबड आहे भाई, टोटल विसरलो. हा ठीक आहे, संध्याकाळी येणार ना भाई. संध्याकाळी होळी. अरे आपल्यापैकी कोणालाच काहीच बनवता येत नाही का? आयडिया. 1% भंगार आयडिया असणार. दिसतील ना, आपण तो गेम खेळूया का? आपल्या हॉटेलचं नाव खयाली पुलाव आहे ना, त्यामुळे मेन्यू मध्ये खयाली पुलाव लिहूया आणि कोणी काही ऑर्डर केलं तरी मी नूडल्सच बनवून देईन. रॉयल कारभार. मग ते ना आपल्याला कागदाचे बोळे देतील आणि म्हणतील इमॅजिन करा हे पैसे आहेत. मग करेक्ट. आणि मग आपलं हॉटेल बंद पडेल, पण आपण एकमेकांना सांगत राहू, इमॅजिन करा हॉटेल खूप चांगलं चाललंय. गुड वन, गुड वन. भाई लालबाग परळच्या होळीला आपण नाही भाई, आपल्याला पण वाईट वाटतंय, पण समजून घे ना भाई. कळलं कळलं. म्हणजे पप्प्या बाई येणार नाही, बरोबर ना? अरे बाई, इतक्या वर्षाचा रेकॉर्ड मोडणार आहे पप्प्या राणेचा. नॉट टेन्शन, नॉट मेन्शन. पण बाई, तुला यार इकडे काम करताना बघून मी खूप खुश आहे. अरे बाई, किती वर्ष सचिन तेंडुलकर एकटाच जबाबदारी घेणार. विराट कोहली पण तयार व्हायला पाहिजे ना. मी करतो मॅनेज. पण एक दिवस वेळ काढ यार आणि घरच्यांना भेटून घे. खूप आठवण काढतात यार तुझी. कळतंय भाई मला, पण काय करणार भाई. हे घरच्यांना बोललो पण नाही हॉटेल बद्दल, माहितीये. एकदा हॉटेल सुरू होऊ दे, त्यांना सगळ्यांना जेवायला घेऊन येतो बघ भाई. पहिली मेहनतीची कमाई ना म्हातारीच्या हातावर टेकवतो. डोळ्यात पाणी काढतो की नाही बघ. या घरातली माणसं या घरातल्या माणसांना पण भेटतील ना भाई. पण भाई, या घरातली माणसं आहेत कुठे? आहेत स्टोर रूम मध्ये बसली आहेत. हा, मग बाई आपण हाय हॅलो करून येतो ना त्यांना. हा, दिस इज इट, दिस इज इट. आपण आपल्या जवळची लोक शोधूया का, ज्यांना जेवण वगैरे बनवता येतं? चहा कॉफीसाठी आहे ना, भगवान आहे ना आपला, भगवानला फिक्स करू. ओके, करेक्ट, डन. आणि बाकी जेवणासाठी माझ्या जवळची आई आहे माझी, भारी जेवण बनवते. ते गावावरून इकडं नाही जमणार. अरे यार, आपल्या ओळखीच्यांपैकी कोणीच नाहीये का ज्याला जेवण बनवता येतं? भाई साउथ में रजनीकांत का नाम है, बट यहाँ दुनिया के मुंह में चंद्रकांत का नाम है. चंद्रकांत म्हणजे बापाव. अरे आओ बपाव शेठ, आओ आओ. नमस्कार. बापाव, कुठे होतास तू? तुला काही येतं का बनवता? मला येडा बनवता येतं. हा भाई, आपल्याला लोकांना येडा बनवता येतं.
हा जोक स्वातंत्र्यपूर्व काळातच वारला आणि त्या जोकवर हसणारे सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळातच वारले. हा त्यामुळे असे फालतू जोक्स मारणं बंद कर. तुला जेवण बनवता येतं का नाही हा प्रश्न, याचं उत्तर दे. हे भाई, हे जेवण बनवणारा माणूस पाहिजे. हे भाई आजच भेटतोय मी एकाला, शंखदर्शन खुराडे नाव आहे त्याचं. भाई टीव्हीत जेवण बनवतो, त्याला आणतो ना मी इकडे. नाही नाही नाही, अजिबात नाही. वेगळं काहीतरी ऑप्शन शोधा. ए भाई, हे जेवण बिवण आपल्याला काही येत नाही. आणि ते बघ, हा जेवण येत नाही आपल्याला, पण आपण मिल्कशेक ज्यूस एकदम पॉवरवाला सॉलिड बनवतो. बोले तो वल्ला वल्ला. हा, आणि ज्यूस संपला ना तरी पब्लिक स्ट्रॉ काही सोडत नाही. रिअली? मला विश्वास नाही बसत. टेस्ट करणार? हो. आत्ता हा भाई, आपण तर दुकान घेऊनच फिरत असतो. ज्यूस, पॉवर मिल्क आणि पॉवर मिल्कला लागणारा पॉवर मसाला. अरे साहब, मसाला तो डालना पड़ेगा ना, नहीं तो मजबूती कैसे आएगा? अरे भाई काय बोलतोय? होटल का काम कर रहा है इसलिए सीमेंट में मसाला डालने का? अरे साहब, होटल का काम नहीं साहब, हर घर का काम करते समय मसाला डालना पड़ता है. बाबा काय बोलतोय हा? टाइम प्लीज, इधर आओ, छोड़ो. हाँ. कौन सा मसाला चाहिए तुमको? हाँ, बूढ़ा मसाला, काला मसाला, गरम मसाला, चिवड़ा मसाला, कौन सा चाहिए? वो गोगटे का मालवणी का मसाला भी है घर पे, वो लाऊं क्या? साहब आप भी मजाक कर रहे हो. अरे इसके लिए वो पॉलिश लाना पड़ेगा, थिनर लाना पड़ेगा, फिर एक लिक्विड आता है वो डाला, वो मसाला, वो भाई मसाले से रुको, मजबूत भाई जाएगा ना साहब. रुको, एक काम करो, ये लास्ट पैसे है मेरे पास, ये रखो, मार्केट में जाओ, जो भी मसाला टेस्टी लगे ना वो लेके आना. हाँ, साथ में चाहिए तो अदरक, पुदीना, नींबू, मिर्ची, हळद सब लेके आना. हाँ चलो जाओ, फुटो. मसाला करते दिमाग की. भाई ये भाई, हा भाई इतका काय असतो? एवढा भारी नव्हता जोक भाई, अरे रेग्युलर होता. अरे भाई, तुझ्या जोकवर नाही असलो, ते आतमध्ये पब्लिक आहे ना त्यांच्यावर असलो. हा भाई, स्टाईल पण फनी आहे तसा. अरे भाई, साईल नाही, हे सगळेच पणी आहेत. काय जोक काय झाला भाई? अरे भाई, तू आतमध्ये जाऊन बघ, आता जोक स्टार्ट होणार आहेत आतमध्ये. अरे काय म्हणजे काय? अरे भाई, ते होळीसाठी आपल्या पंटर लोकांसाठी प्रसाद आणला होता ना, तो तुझ्या या 5 पंटरला सगळा वाजून टाकला. आता सगळे फुल ऑन आहेत. ये भाई काय बोलतोय? डोकं आउट आहे का तुझं? अरे आउट, फुल आउट. अरे भाई, तुमचा हुकूम आपला एक्का आणि आतमध्ये अक्का बक्का. अरे भाई, आउट, पप्प्या शेट आउट, पब्लिक आउट. भाई सगळे भाई ओके आहे ना? हा, नॉर्मल आहे ना भाई? हे गौरव भाई, काही प्रॉब्लेम नाही ना? आधी प्रश्नाचं उत्तर तर दे भाई. थांबा, काय बंकस काय करताय भाई? काय जोक झालाय का इकडे? काय झालं?